श्री गोरे साहेब पावती बुक आहे, पावती फाडायची आहे। गोरे साहेब पावती बुक द्या। श्री भागुराम बापूराव जंगले या भक्तांना 1100 रुपये देणगी दिलेली आहे। श्री संत सावता महाराज मंदिर ट्रस्ट त्यांचे आभारी आहे। सर्व भाविक भक्तांना विनंती आहे, गोरे साहेब पावती बुक द्या आणि यादी आणा, यादी। भाविक भक्तांना विनंती, कृपया समोर येऊन बसा। साईडला जे उन्हामध्ये खुर्च्या लावलेल्या आहेत, आत्ताच आम्हाला सूचना दिली त्याप्रमाणे कीर्तनाला सुरुवात होणार आहे। चला लवकर या, समोर येऊन बसा। कोण काय म्हणलं त्याला? चलो चल काय चालतंय अरे Hare Ram
प्रपंचे आसोनी परमार्थ आपण सर्वजण आपले बंगले तर बांधतोच, पण किती मोठा जरी बंगला तुम्ही बांधला तरी तुमच्या पदरात पुण्य नाही. ते तुमची गरज म्हणून तुम्ही केले. पण या संत महात्म्याचं भव्य आणि दिव्य मंदिर उभं करण्यासाठी जे योगदान दिलंय त्याची नोंद भगवंताच्या दप्तरला होत असते. सावताबाबाच्या दप्तरला त्या पुण्याची नोंद होत असते, लक्षात ठेवा. आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सर्व बंधू आणि भगिनींना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. मोठ्या आनंदामध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. महाराष्ट्रभर गावोगावी हे उत्सव साजरे होते. रात्री मी परळीला होतो. फार मोठा
भव्य दिव्य आणि सोहळा तिथं चालू आहे. कालच्या रात्री मिरजला पुढे वाटिका होतो. कार्यक्रम दररोज होते. परवाच्या दिवशी नाना जवळा म्हणून आहे जामखेड तालुक्यामध्ये 1,15,00,000 मंदिर दगडी काम त्यांनी सुरू केलंय. त्यांना हे धन्यवाद आहे. आणि आता मी तुमची सर्वांची या ठिकाणी माफी मागतो. तर मी जास्त वेळ या ठिकाणी देऊ शकत नाही. पाटोद्याला मोठा उत्सव असतो. आमच्या पाटोद्याला सुद्धा 75 साली 75ला सावता महाराजांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना झालेली आहे. तेही त्यावेळेस मूर्ती जयपूरून आणली. तिथं मोठा उत्सव असतो. मला तिथं इथलं कीर्तन झाल्यानंतर तिथं जायचंय म्हणून मी 9 ते 11चा टाइम तुम्हाला दिलेला आहे. होईल थोडं 10-5 मिनिटं इकडं तिकडं, पण अनेक दिग्गज बांधव तुम्ही या ठिकाणी आलेला आहे. याच्यातले 75% बांधव माझ्या प्रेमाचे आहेत, माझ्या ओळखीचे आहेत. सर्वांच्या बद्दल माझ्या अंतकरणात सारखं प्रेम आहे. तुम्हाला सर्वांना मी नतमस्तक होतो. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. सात 8 वर्षापूर्वी बीड शहरातील काही समाज बांधवांनी ठरवलं होतं की सावता महाराजांचं एक भव्य मंदिर असावं. त्यावेळेस हरिभक्त परायण महादेव महाराज राऊत उर्फ अण्णा आणि मलाही बोलवलं होतं. आम्हा दोघा महाराजांना बोलवलं होतं. सगळे बांधव पुढं बसलेले होते आणि मला महादेव महाराज अण्णा यांनी सांगितलं म्हणजे बापू आपले पाहुणे ते आधी बोलतील. तर त्यावेळेस महादेव महाराज राऊत अण्णा यांनी 11,000ची देणगी दिली होती. सर्वांना माहित आहे. ते म्हणले बापू आपले पाहुणे ते बोलतील. मला द्या इकडं माईक माझ्याकडे, मी बोलतो. लहानाने आताच 11,000 रुपये दिले. पण बांधवांनो, मी तुम्हाला म्हणलं त्यावेळेस बोललो होतो, मी तुम्हाला 11 लाख रुपये मला करून देतो. त्या काळात 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट. माईक घेतला, 15 ते 20 मिनिटं बोललो आणि या बांधवांनी 11.5 लाखाचे आकडे त्याच वेळेस जाहीर केले. बोलल्याप्रमाणे त्यावेळेस घडलं. तुमची सर्वांची निष्ठा, सावता बाबावरनं प्रेम दिसून आलं. मला वाटतं गुंजाळसाठी आकडे आता कामाला आले काही सुरुवातीला. त्याच्यातही आणखी भर पडली. फार मोठमोठे आकडे त्या बांधवांनी दिले आणि म्हणून तुमचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. दुसऱ्यांदा धन्यवाद देऊ इच्छितो मी जयदत्तांना क्षीरसागर यांना आणि त्यांचे पुतणे योगेश भैया. त्या दिवशी आलो होतो मी, तेही आले होते, 2 शब्द बोलून गेले. त्यांनाही मी इथं सुरुवातीला ज्यावेळेस नारळ फोडायला आलो आणि तुम्ही सर्वांनी सांगितलं म्हणजे योगेश भैयांनी 51 लाख रुपये दिले सभामंडपासाठी. त्यावेळेस मी लगेच त्यांना फोन लावला. डॉक्टर साहेब तुम्हाला मी कोटी कोटी धन्यवाद देतो. त्यावेळेस त्यांनी काय उद्गार काढले म्हणले, आपल्याच माणसासाठी दिल्यानंतर धन्यवाद बापू कशाला देता म्हणले. ही माझी माणसं आहेत, माझ्या प्रेमाची माणसं आहेत, माझ्या प्रेम करणारी माणसं आहेत आणि आपल्यावर प्रेम आहे म्हणून तुम्ही सुद्धा त्यांच्या भरभरून प्रेम देताय म्हणून ते त्या दिवशी आले. डॉक्टर योगेश भैया आणि सारिकाताई, त्याचबरोबर भारतभूषणजी क्षीरसागर, जयदत्तजी अण्णा क्षीरसागर माजी मंत्री यांनाही मी कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि तुम्ही सर्व माझ्या माता भगिनी या उत्साहामध्ये मोठ्या उत्साहाने या ठिकाणी सहभागी होत आहे. माझ्या माता भगिनींना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. ऐका बांधवांनो, काय सोबत येते आपल्या
पहा, माणसाच्या माग एवढी काम आहे, हजारो काम आहे. पण तुम्हाला सांगू, माझ्या 50-55 वर्षाच्या अभ्यासामध्ये मला जे सापडलं ते तुमच्या पुढे मी मांडतो. मनुष्य जीवनाची मुख्य 3च कर्तव्य आहेत, म्हणजे महत्वाची 3 आहेत. तुम्हाला सर्वांना सांगतोय बा, मी चकाट्या मारणारा महाराज नाही, तुम्हाला हसायला लावणारा महाराज नाही, रडायला लावणारा महाराज नाही, मी हसविणारा नाही, रडविणारा नाही, पण मी गॅरंटेड सांगतो, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी महाराष्ट्रातील बांधवाला, माता भगिनींना घडविणारा महाराज आहे. मी दररोज कीर्तन करणारा महाराज आहे. 2-2, 3-3, 37 वर्ष झालं मी कीर्तन करतो. गर्व म्हणून नाही, मी माफी मागतो तुमची सर्वांची. 37 वर्षाच्या काळात मी 10 रुपये सुद्धा कोणाचे डिझेल सुद्धा घेतलेले. माझ्या बांधवांना, माझ्या माता भगिनींना, माझ्या ज्ञानोबराचा, माझ्या तुकोबराचा, माझ्या सावता महाराजाचा, माझ्या नाथ बाबाचा, माझ्या नामदेव महाराजाचा, आतापर्यंत सर्व साधू संतांचा विचार तुम्हाला मिळावा. संसारात राहून तुमच्या जीवनात सुख, शांती, समाधान नांदावा, एवढाच माझा हेतू. येतो कळवळा मनोनिया, येतो कळवळा मनोनिया, या ठिकाणी ट्रस्टचे सगळे लोक तुमचा सत्कार करावा. यानंतर आजच्या या कीर्तन सेवेसाठी मुद्दामहून पूर्ण कपडे देऊन या ठिकाणी करण्यात येत आहे. बापूंचा सत्कार या ठिकाणी होत आहे. खरं म्हणजे बापू आणि महादेव महाराज तुमच्या सगळ्यांचा सहयोग त्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरलेले आहे. भगवान की जय. एक मिनिट सरका मागे. धन्यवाद बापू. थोडं मागे सरका मागे. तुमची कीर्तन सेवा दरवर्षी पुण्यतिथीच्या निमित्ताने ही घडावी अशा प्रकारची मी प्रार्थनाची आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. भैयासाहेब बालाजी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडेजी यांना विनंती करतो की आपण सत्कार घ्यावा. समोर दिलीप अण्णांनाही मी विनंती करतो की आपण ट्रस्टच्या वतीने. त्यानंतर माजी सभापती नवनाथ अण्णा शिराळे, रात्री फोन झाला अण्णा आपला आणि विनंतीला मान देऊन आला, आपण आभार मानतो. नवनाथ अण्णांचा सत्कार बियाणी शेठ, अरुण नाना डाके, नाना नानी समाज हितैषी म्हणतो. माजी आमदार अरुण नाना, अरुण नाना
चल पुढं राममान चला रांगोळी पुस्तक रांगोळी चला ते रांगोळी बघून एक मिनिट काय पुढं व्हा रांगोळी खाली पाय पाय खाली रांगोळी
यांनी 51,000 रुपये दिलेले होते आणि एकंदरीत आता 21,000 रुपये देणगी दिलेले आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी अनेक लोकांना मोठी मोठी देणगी दिलेली आहे. या देणगीदारांचे नाव मी 2 मिनिटांत अर्जुनराव श्रीसागर एक भक्तांना 1,000 रुपये देणगी दिलेली आहे. श्री संत सावता महाराज मंदिर बांधकाम कमिटी त्यांचे आभारी आहे. सावता महाराज मंदिर बांधकाम कमिटी त्यांचे आभारी आहे. तुम्ही अभिमन्यू पावती घेऊन जावा. अभिमन्यू गायकवाड यांनी पावती घ्यावा. अभिमन्यू गायकवाड यांनी 11,000 रुपये देणगी दिलेली आहे. श्री संत सावता महाराज मंदिर बांधकाम कमिटी त्यांच्या बंधू रंगनाथ यादव यांनी 1,000 रुपये देणगी दिलेली आहे. श्री संत सावता महाराज मंदिर बांधकाम कमिटी त्यांच्या आभारी आहे. ज्या भक्तांना देणगी द्यायची रंगनाथराव यादव यांनी आपले जे प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. वाडेकरी थोडं फिरा. यादव यांनी 1,000 रुपये देणगी दिलेले आहे. त्यांची पावती तुम्ही घेऊन जावा. अशोक देवराव बोरकर या भक्तांना 1,000 रुपये देणगी दिलेली आहे. श्री संत सावता महाराज मंदिर बांधकाम कमिटी त्यांचे आभारी आहेत. फिरा थोडं. चला वाडेकरी उचला आपले पटापट. वेळ होऊ लागला. वाड या आयोजन करते आहे अक्षय भोपळे साहेब. त्यांनी या महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. त्यांनी पंगत दिलेली आहे. सावे यांनी नवीन स्वरूपात 6 लाख रुपये दिलेले आहेत. 10 लाख रुपये मंत्री ड्रोन आहे का बघ झालं म्हणून. हा झालं. ये भाई भास्कर हरिभाऊ बोरे या भक्तांना 1,001 रुपये देणगी दिलेली आहे. श्री संत सावता महाराज मंदिर बांधकाम कमिटी त्यांच्या आभारी आहे.